अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी दुधाच्या दराबाबत आक्रमक झालेले आहे। दुधाला 40 रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत आणि गेल्या 18 दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोतुळ येथे आंदोलन सुरू होतं। धरणे आंदोलनामध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले होते आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज भव्य अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आलेली आहे। कोतुळ गावापासून निघालेली ही ट्रॅक्टर रॅली संगमनेर मधील प्रांत कार्यालयाकडे मार्गक्रमण करत आहे आणि आता अकोले शहरामध्ये ही रॅली पोहोचली आहे। आपण हे दृश्य बघू शकतो। शेकडोच्या संख्येने शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि दुधाला 40 रुपये भाव द्यावा ही जी मागणी आहे शेतकऱ्यांची ती लावून धरण्यात आलेली आहे। जर या आंदोलनानंतर देखील राज्य सरकारनं दखल घेतली नाही तर मात्र पुणतांब्यासारख्या गावामध्ये जो शेतकरी संप झाला होता दुधाबाबत आणि भाजीपाला जो होता तो शहरांचा अडवण्यात आलेला होता, त्याच पार्श्वभूमीवर मोठं जन आंदोलन उभारण्याचा इशारा डॉक्टर अजित नवले यांनी दिलेला आहे आणि राज्यव्यापी हे आंदोलन असणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर आज प्रांत कार्यालयासमोर शेकडोच्या संख्येने शेतकरी हे आपल्या ट्रॅक्टरसह दाखल होत आहेत आणि पोलीस प्रशासन देखील या ट्रॅक्टर रॅलीमुळे पुढे अडथळा येणार नाही वाहतुकीस त्याची काळजी घेताना दिसतंय। मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर आता दुधाचं जे आंदोलन आहे ते आक्रमक होताना दिसतंय। अगदी वाजत गाजत हे शेतकरी जे आहेत ते या ट्रॅक्टर रॅलीद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतायत आणि राज्य सरकारनं आमची दखल घ्यावी अशीच मागणी जी आहे ती शेतकरी करू लागलेले आहेत। मनोज गाडेकर, TV9 मराठी, कोतुळ, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।